अपघात प्रकरणात वाहन जप्त न करणे व आरोपी न करण्यासाठी 1 लाखाची मागणी करून 50,000ची लाच घेताना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील नाईक वैजनाथ संदीपान कुंभार वय 52 वर्षे, पद पोलीस नाईक, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण, राहणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर 207, पुजारी सिटी, इसबावी पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7 प्रमाणे आरोपीचे नाव व कार्यालय आलोसे वैजनाथ संदीपान वय 52 वर्षे, पद पोलीस नाईक, बक्कल नंबर 380, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण, राहणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर 207, पुजारी सिटी, इसबावी पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी हकीकत अशी की पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 44/2024 भादवी संहिता 1860 चे कलम 279, 337, 338 व मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 134A, 134B, 177, 184 प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजनाथ संदीपान कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 50,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यावरून रंगेहात पकडण्यात आले आहे। अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल गाडगे, सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव, श्याम सरवसे यांनी ही कारवाई केली।